आणि धाराशिव जिल्हा NSUच्या वतीनं ही अत्यंत महत्त्वाची प्रेस या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं प्रथम या ठिकाणी स्वागत करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो, कारण की आजची वेळ थोडीशी चुकलेली आहे। मलाही तशा सूचना आल्या, त्याच्याबद्दल सर्वांच्या समोर मी एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या वेळेसपासून जी आपली पत्रकार परिषद असेल त्याची वेळ ही निश्चित केली जाईल। आजचा जो विषय आहे पत्रकार परिषदेचा मुख्य करून छात्रों की गूंज हा जो राहुल जी गांधी यांनी देशभर एक अभियान राबवायला सुरू केलं आहे। साधारणतः 1 महिन्याचा हा कालावधी आहे। याची सांगता 9 ऑगस्टला दिल्ली येथे स्वतः राहुलजी गांधी उपस्थित राहण्याच्या कार्यक्रमाला देशभर आणि पूर्ण देशातील आणि राज्यातील युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमणार आहेत। या ठिकाणी महत्त्वाचे काही मुद्दे मला सांगावेसे वाटतात या प्रेसच्या निमित्ताने। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे नीट परीक्षेचा जो झालेला घोटाळा आहे, पेपर फुटी आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी युवक काँग्रेस NSUच्या वतीनं धाराशिव जिल्ह्यासह संबंध राज्य आणि देशभर आंदोलन करण्यात आली, तरी देखील या सरकारला कुठलाही घाम फुटला नाही। साधारणतः 22 लाख युवकांचं आयुष्य त्या पेपर फुटीमुळे उद्ध्वस्त झालं, तरी देखील शिक्षण मंत्र्याला आणि त्या सरकारला घाम फुटला नाही। त्याचा आम्ही या ठिकाणी परत एकदा जाहीर निषेध नोंदवतो। दुसरा विषय आहे आत्ताचा परवाचा TATचा पेपर फुटला भिवंडीमध्ये, त्याचं देखील सरकारला त्याचं कसलंही गांभीर्य नाही। दादा भुसे शिक्षण मंत्री आहेत, त्या विषयावरती एक शब्द बोलायला ते तयार नाही। एकंदरीत संपूर्ण व्यवस्था कोलमडलेली असताना सरकार फक्त नेते फोडणं, पक्ष फोडणं, संघटना फोडणं याच्याकडेच त्यांचं लक्ष आहे। या राज्यापुढं, या जिल्ह्यापुढं शेतकऱ्यांचा विषय आहे, युवकांच्या रोजगाराचा विषय आहे, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विषय आहे। या सर्व गोष्टीकडे यांचा सपशेल कानाडोळा आहे, तरी देखील मला वाटतं त्यांनी त्यांच्या कारवाया थांबवलेला नाही। राहुल गांधी यांच्या या कोटा या ठिकाणी जो कार्यक्रम झाला छात्रों की गूंज, हा कुठला राजकीय कार्यक्रम नव्हता। त्या विद्यार्थ्यांचा आवाज आणि त्या विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळावं, त्यांच्या मनातील जी खतखत आहे ती बाहेर पडावी याच्यासाठी जो कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी प्रमुख मुद्दे असे होते की सरकारनं ज्या पद्धतीने पेपर फुटी झाली आणि भविष्यामध्ये काय हमी देऊ शकतात ते त्याच्यावरती, की वारंवार हे घडलं तर, आणि जवळपास 21 विद्यार्थ्यांनी त्यामध्ये आत्महत्या केलेली आहे। आज ते 21 जण आपल्याला सोडून गेलेले आहेत, तरी देखील सरकारला याचं कुठलंही गांभीर्य नाही। दुसरा महत्वाचा विषय आहे, याचं वार्षिक वेळापत्रक निश्चित नाही सरकारचं। पेपर फुटला गेला की पुढची घोषणा करतात आणि परीक्षेच्या तारखा जाहीर करतात, पण हे पेपर कशामुळे फुटला, ही सिस्टीम काय नवीन चालू झाली याच्याबद्दल ते मीडियासमोर खुलून कोणीच बोलत नाही। त्याचा देखील आम्ही वारंवार निषेध नोंदवलेला आहे। आणि राज्यामध्ये जो आता TATचा पेपर फुटला त्याची सखोल चौकशी व्हावी, दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा, केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, याच्यासाठी आम्ही आणखीन रस्त्यावर उतरणार आहेत। या युवक काँग्रेस आणि काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून देशामध्ये या 9 ऑगस्ट पर्यंत विविध ठिकाणी रॅल्या, मशाल मोर्चे, तसेच निवेदनं, पत्रकार परिषदा, काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये जनजागृती आणि महत्वाचं म्हणजे जो युवक आहे त्यांना रोजगाराच्या संधी कशा जास्तीत जास्त उपलब्ध होतील याच्यासाठी विविध जनजागृतीचे कार्यक्रम काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही राबवणार आहोत। सगळ्यात महत्वाचा दुसरा आणखी महत्वाचा सांगायचं झालं तर रोजगाराच्या संधी। देशामध्ये लोकसंख्या वाढीचं प्रमाण अधिक आहे, पण रोजगार निर्मितीचं प्रमाण नाही। जसं हे सरकार 2014 पासून सत्तेत आलंय त्यावेळेसपासून रोजगाराचा आकडा खालीच येतोय, पण वाढायला काही नाव घेत नाही। दुसरी गोष्ट, या बेरोजगारीवर त्यांनी कुठलाही तोडगा काढलेला नाही। विद्यार्थ्यांचा महत्वाचा विषय आहे, एवढं नैराश्य आहे, त्याच्यातून 21 आत्महत्या झाल्या, सरकार तरी देखील गंभीर नाही। म्हणून पूर्ण संबंध राज्य आणि देशामध्ये आम्ही व्यापक मोहीम भविष्यासाठी राबवणार आहोत। एवढंच या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं मला सांगायचं होतं। नीटची परीक्षा ही मेडिकलसाठी आहे, डॉक्टरसाठी आहे, त्याचप्रमाणे TAT शिक्षकासाठी आहे। किती वर्ष त्यांनी शिक्षक केले, 10-20 वर्ष, त्यांना आता TAT अनिवार्य करण्यात आले, याची खरंच गरज आहे असं तुम्हाला वाटतंय का?
मध्यंतरी 4 दिवसापूर्वीच आम्ही एक निवेदन दिलं होतं, मीडियाने ते छापलं. याच्यात सगळ्यात महत्वाचं की टीईटी परीक्षेची ही अटच नसली पाहिजे. पहिल्यांदा आता 6 लाख नोंदी झाल्या परीक्षार्थींच्या. पेपर फुटला नाही तर त्या 6 लाख जणांनी ती परीक्षा दिली असती. विनाकारण काहीतरी जाचक काटे आणि परीक्षा लादून काहीतरी संभ्रम निर्माण करतायत. एकीकडे जिल्हा परिषदचे शिक्षक कमी करण्याचा या सरकारनं घाट घातलाय, जिल्हा परिषद शाळा कमी करण्याचा या सरकारनं घाट घातलाय. मागचा अनुशेष भरून निघालेला नाही आणि तरी देखील हे फक्त राजकारण. रोज पेपर बघतो आपण, सोशल मीडिया, टीव्ही चॅनल पाहतो, संघटना फोडणं, पक्ष फोडणं आणि त्याच्याशी निगडीत जे काही कारवाई आहेत एवढ्यावरच ते मुश्किल आहे. नाही, जसं शिक्षकांना यांनी कंपल्सरी केलं तर इतर अधिकाऱ्यांना पण करा. मग IAS ला करा, IPS ला करा, अशी पण मागणी ठेवा. मग नक्की आम्ही मागणी ठेवू. फार मोठा भ्रष्टाचार आहे, कारण की आज टीईटी सारख्या परीक्षेमध्ये म्हणजे आज तुम्ही शिक्षक घडवताय आणि त्याच ह्याच्यामध्ये पेपर फुटी हे फार मोठं षडयंत्र आहे आणि ह्याच्यामध्ये फार मोठे भाजपचे नेते अडकलेले आहेत आणि हा आमचा स्पष्टपणे काँग्रेसचा आरोप आहे. मला वाटतं काँग्रेस ह्याच्यावर फार मोठं या भविष्य काळामध्ये आंदोलन करेल. नीटचे पेपर फुटल्यानंतर भरपूर आंदोलने झाली, निदर्शने झाली, त्यामध्ये शिक्षण मंत्र्यांचं राजीनामा मागण्यात आला. त्याच्यानंतर सुद्धा टीईटी परीक्षेचा पेपर फुटी प्रकरण झालं. म्हणजे एवढे आंदोलन करून सुद्धा सरकारला याचा काही फरक पडला नाही. मग आता पुन्हा टीईटी परीक्षेचा पेपर फुटलाय, मग आता त्याचं पुढचं काय असणार आहे? एवढं सुद्धा करून सुद्धा जर सरकार जागं होत नाही तर आपल्याकडून काय होणार आहे? यापुढे आम्ही आता शिक्षण मंत्री राज्यातला असेल ना तर ते केंद्रातले असतील, जिथं जमेल तिथं घेराव करण्याचा आमचं मानस आहे पहिला. दुसरी गोष्ट, यांचे सत्ताधारी जे आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, यांनाही ज्या वेळेस ते जिल्हा दौऱ्यावर येतील आम्ही त्यांना जाब विचारू, त्यांना अडवू आणि भविष्यात देखील तीव्र स्वरूपाचं आंदोलन कसं करता येईल आणि नुसतं आंदोलन हा आमचा फास नाही करायचा आम्हाला. त्या विद्यार्थ्यांना, त्या युवकांना कसा न्याय मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आपण म्हणाल टीईटीची अट रद्द करावी, मात्र टीईटीच आपल्या सरकारच्या काळात, तुमच्या सरकारच्या काळात होतं. नाही, आजपर्यंत टीईटीच्या माध्यमातून ही अट कधीच आम्ही पूर्वी सरकारने घातली नाही. आता ह्या 5 वर्षामध्ये टीईटीची अट टाकून त्यामध्ये भरमसाठ पूर्वी बघितलं ना तुम्ही, नॉर्म्स बघा, वाचा त्या टीईटीची. त्यांनी आता वाढवलेत नॉर्म्स. टीईटी परीक्षा होती पूर्वी पण ती नॉमिनल परीक्षा होती, परंतु जाचा काठी नव्हत्या. त्यांनी आता जवळजवळ 20 काठी टाकलेल्या आहेत नवीन परीक्षेमध्ये. त्यामुळं ह्या जाचा काठीमुळे टीईटी परीक्षा रद्द करावी असं आमचं म्हणणं आहे. एकीकडे टीईटी नीटचे पेपर फुटे आहेच, परंतु मागच्या 4 दिवसापूर्वी राज्य सरकारने दुसरा निर्णय घेतला, जो मोठा निर्णय आहे. एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या, म्हणजे जी परीक्षा एकच यंत्रणा आहे जी पारदर्शक परीक्षा घेते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. ती परीक्षा देखील एमपीएससीची ऑनलाईन घेण्याचा निर्णय आता घेतलेला आहे. त्यावर काँग्रेसची भूमिका काय? सगळ्यात महत्वाचं, सरकारवरती कुठल्याच परीक्षेच्या संदर्भात विश्वास राहिलेलाच नाही. आत्महत्या तेवढ्यातून झाल्या, ते एपीच्या आत्महत्या झाल्या तेवढ्यातून झाल्या सगळ्यात. आणि दुसरी गोष्ट, जे ते ऑनलाईनचा विषय सांगतायत, आता ज्या पद्धतीने परीक्षा सुरू आहे ते तुमच्या समोर विषय. त्याच्यामध्ये आता प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, महत्वाचे वृत्तवाहिनी असतील, यांनी देखील तिथं त्यांना त्या ठिकाणी जाब विचारला पाहिजे की या देशात चाललंय काय. कारण की कुठल्याच परीक्षेच्या सिस्टीम मध्ये आम्हाला त्यांच्यावर भरोसा राहिलेला नाही, विद्यार्थ्यांना आणि युवकांना भरोसा राहिलेला नाही आणि त्याचाही देखील आम्ही जाब त्यांना विचारतो. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी कोकण जनता पार्टी रस्त्यावर आहे, पण काँग्रेस कुठं दिसत नाही देश पातळीवर. समजा काय सांगाल? सगळ्यात जास्त आंदोलन काँग्रेस जनता पार्टी ज्याप्रमाणे सक्रिय पद्धतीने आंदोलन करली त्याप्रमाणे काँग्रेस दिसत नाही देशभरात. नाही, याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, या संदर्भात सगळ्यात जास्त आंदोलन ही काँग्रेसनं केली आणि त्याचे पुरावे आम्ही मीडियाला 2 दिवसात देतो तुम्हाला. सगळ्यात जास्त आंदोलन, कोर्टाचा तर सगळ्यात मोठा कार्यक्रम झाला. धाराशिव पासून मुंबईपर्यंत, मुंबईपासून राजस्थान पासून केरळ आणि केरळ पासून कन्याकुमारीपर्यंत काँग्रेसने वेळोवेळी आंदोलन केले. आज देखील तुम्ही राज्यात बघा, सर्वत्र ह्या 4 दिवसात काँग्रेसचे प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये धाराशिव जिल्ह्यात किती विद्यार्थ्यांनी नीट दिली होती आणि आपण नेमका कोणता कार्यक्रम घेणार आहे? विद्यार्थ्यांच्या एल्गारमध्ये आंदोलन करणार आहेत, विरोध कार्यक्रम ठेवणार आहेत की राहुल गांधी सरकार एखादा वक्त आणणार आहे? सगळ्यात महत्वाचं, धाराशिव जिल्ह्यामध्ये
ज्या पद्धतीनं ज्या दिवशी परीक्षा होती त्या दिवशी आता धाराशिवला इथं 5 सेंटर होते, 5 ते 6. त्या सेंटरवरती आम्ही त्या दिवशी फलक लावले होते काँग्रेसचे, युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीनं, की तुम्ही धीर सोडू नका, काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे. हा, त्याचे मी तुम्हाला फोटोही दाखवतो तुम्हाला, की आमचं काम तर पहिलं त्या विद्यार्थ्यांना धीर देणं, त्यांच्या पालकांना धीर देणं, आणि हे इथंच नाही तर संबंध राज्यामध्ये ती प्रक्रिया सुरू आहे. राहिला दुसरा विषय त्यांच्या आंदोलनाचा, त्यांचाच आंदोलनाचा भाग म्हणून आज आम्ही मशाल मोर्चा ठेवला, आज सुद्धा संध्याकाळी. पाऊस उघडला की आमचा मशाल मोर्चा होईल. दुसरा विषय, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी धरणे धरू, दुसरी गोष्ट रॅल्या काढू, आणि त्याच्याशी निगडीत सेमिनार लावणार आम्ही युवकांचे, जिथे की युवकांना त्यांचं मत मांडण्याचं एक व्यासपीठ तयार होईल. छात्रवृत्ती गुंज हा त्याच्यातलाच एक भाग आहे, की त्यांना ते त्यांचं मत, त्यांच्या आई वडिलांचं, त्या विद्यार्थ्यांच्या मनात काय चालू आहे, विद्यार्थ्याच्या मनात काय चालू आहे, ते बाहेर येण्यासाठी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवतो.